नमस्कार, मी जुई आणि जुईज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सिक्रेट मटन चिकन मसाला। आणि मसाला बनवण्याबरोबरच मी मसाल्यांची तुम्हाला ओळख पण करून देणार आहे। तर आज आपण बनवूया मटन चिकन मसाला आणि ह्याच्यामध्ये काय काय यूज करायचं आहे त्याचं सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मेजरमेंट्स दिलेले आहेत। तर आपण हे मसाले आधी ओळख करून घेऊया या मसाल्यांची। तर ही पहिल्यांदा आपण बघूया, ही दालचिनी, याला सिनेमन म्हणतात आणि साधारण मलबारी म्हणजे केरळी वगैरे भारतात बनणारी ही दालचिनी ही जाडसर असते आणि गोडसर असते आणि साधारण श्रीलंकेकडनं वगैरे येणारी दालचिनी जी असते ती तिखट वगैरे असते, जरा जास्तच पंजंट असते। थोडासा मसाला खाऊन बघावा, एक तुकडा टवका तोडून त्याचा। हा मसाला अगदी म्हणजे दालचिनी अशी छान गोडसर रस्टी एक सुगंध असणारी, एक नाकाच्या अशा रंध्रामध्ये छान सुगंध येतो याचा। ही लवंग आहे, हे लवंगेचं काही विशेष नाही, प्रत्येकाने अगदी लहान मुलांनी सुद्धा लवंग म्हणून पान सुपारीच्या डब्यामध्ये, आजीच्या बटव्यामध्ये वगैरे बघितलेली असते। आता हा आहे बाजा, याला बाद्यान बाजा वगैरे म्हटलं जातं, याला इंग्लिशमध्ये स्टार अनीस म्हणतात। बबल टूथपेस्टमध्ये तुम्ही साधारण बघितलं असेल की जो फ्लेवर येतो तो असा हवा हवासा मिंटी जो फ्लेवर आहे तो स्टार अनीसचा असतो, त्या टाईप। आणि ह्याच्यामध्ये ही जी याच्यामधली बी आहे ती बी जितकं जे खाली पडेल ना तेवढं ते जाऊ द्यावं, कारण त्याच्यामध्ये नुसतं कचकच असते, बीमध्ये काही तथ्य नसतं विशेष। हे जे त्याचा फ्लेवर जो आहे या बाहेरच्या आवरणातच आहे, त्यामुळे जितकं शक्यतोवर बी निघेल तितकं ते काढून टाकावं। आणि हे आहे लायकेन, दगडफूल। दगडफूल म्हणजे हे साधारण बुरशीजन्य प्रकारामध्ये ही वनस्पती आहे, बुरशीच्या ह्याची। तर ती हिमालयन प्रदेशामध्ये दगडांवर वगैरे त्याच्या आर्द्रतेवर उगवते, त्याच्या दगडांमधले मिनरल्स वगैरे घेऊन। आणि तुम्हाला एक सिक्रेट सांगू का, की अजिनोमोटो जे आहे साधारण सगळ्या हॉटेल इंडस्ट्रीजचा जो पाया आहे, म्हणजे भाजी जी हॉटेलमध्ये जी टेस्टी असते त्याच्यामध्ये सईसाट अजिनोमोटो घातलं जातं आणि भाजी टेस्टी केली जाते। तर तो त्याच्या आपल्यावर प्रॅक्टिकल केलं जातं, त्याचं केमिकल नेम आहे मोनोसोडियम ग्लुटामेट। तर हे जे दगडफूल आहे तो विश्वास ठेवा की हे जर मसाल्यामध्ये ॲक्युरेट प्रमाणावरती आणि भरपूर घातलं तर सेम अजिनोमोटोची नॅचरल टेस्ट देतं, याची टेस्ट जिभेवर रेंगाळणारी अशी आहे। आता हे आहे नाग केसर, चक्क कोब्रा सॅफरन असं मजेशीर नाव मी गुगलमध्ये वाचलं याचं। याची थोडीशी तुरट मसालेदार अशी रस्टी वुडी असा फ्लेवर आहे। आणि ही जावित्री आहे, तर जावित्री म्हणजे जायफळाचं फूल। तो सुपारीसारखा असा घट्ट गोळा आणि त्याच्या बाहेर असं व्हेनसारखं हे जाळं पसरलेलं असतं, ती असते जावित्री। छान कोवळं असताना सुंदर गुलाबी रंग असतो याला। हे आपण अगदी थोडं घेणार आहोत, जेमतेम 10 ग्रॅम मी घेतलेली आहे। हे आहेत काळे मिरे, साधारण 100 ग्रॅम वगैरे घेतलेलं आहे। काळे मिरे नवीन नाही आहेत आपल्याला। आणि ही आहे बडी इलायची, मोठी विलायची, याचा फुल्ली मसाल्यासारखा फ्लेवर येतो। आणि हे आहे बेलीफ, तेजपान, अगदी कमी घेतलेला आहे। तुम्हाला आवडतच असेल तर मसाल्यात फोडणीत तुम्ही 2 ते 3 4 वगैरे आवडत असतील तसे तेजपान सोडू शकता, पण मसाल्यात घेतल्याने साधारण कचकच आणि भुसकुटपणा वाढतो म्हणून मी घेतले नाही आहेत। ही आहे सोप, फेनेल सीड्स 100 ग्रॅम घेतलेली आहे, सोप पण सगळ्यांनी बघितलेलीच असते। आणि हे घेतलं आहे जिरं, साधारण 75 ग्रॅम। सर्व मसाल्यांना हा बेस ठरेल आहे भाजलेलं जिरं म्हणजे, तर यासाठी जेमतेम घ्यायचं आहे जिरं, खूप जिरं वापरू नये मसाल्यांमध्ये। आता हे नागकेसर जे आहे हे साधारण आर्थरायटिस वगैरे सारख्या रोगांवर वगैरे आयुर्वेदामध्ये वापरलं जातं। त्याच्यामध्ये हे वातहारक वगैरे आहे, तर त्यामुळे आता बघा नवख्या मुलींना वगैरे हे लवंग आणि नागकेसर याच्यामधला फरक कळणार नाही, तर लवंग ही अतिशय तीक्ष्ण आणि सुगंधी असते, याचा जिभेवर झोंबणारा स्वभाव असतो थोडासा। आणि नागकेसर म्हणजे हे वुडी रस्टी असा माइल्डसा फ्लेवर असतो याचा। आणि जिभेवर जर आपण नीट चावून बघितलं तर ही बुळबुळीत होते थोडीशी। तर हा याच्यातला मेन फरक आहे की लवंग झोंबते आणि हे नागकेसर बुळबुळीत होतं। मसाले आपले आपले फ्लेवर्स ओळखण्यासाठी चक्क खाऊन बघावेत, काही फरक पडत नाही। प्रत्येक मसाल्याची नीट ओळख जर आपल्याला करून घ्यायची असेल ना, तर आपण मसाले एक मसाला जिभेवरती तुकडा तुकडा तोडून सगळं चावून बघावं बिंदास। आणि या सर्व मसाल्याला बेस असा मी अर्धा किलो धणे घेतले, 4 हिरवे धणे मला मिळालेले आहेत। हे बघा मस्त आपण हे आता मंद आचेवर अतिशय भाजून घेऊयात।
बघा आता मसाल्याची आपली ओळख झालेली आहे. आपण आता पुढच्या भागाला लागूया. दालचिनी साधारण मी 75 ग्रॅम घेतली आहे, बाकी सगळे 50-50 ग्रॅम घेतले आहे. पण सोप आणि काळे मिरे वगैरे मी भरपूर घेतलेला आहे, 100-100 ग्रॅम. आता मी धणे भाजायला टाकते आहे. आणि लक्षात ठेवा की मंद फ्लेमवर हे भाजायचं आहे, दणदणीत फ्लेम होता कामा नये. कारण मसाल्यांमध्ये उडनशील द्रव्य असतात. उडनशील द्रव्य म्हणजे इसेन्शियल ऑइल्स आणि इसेन्स म्हणजे अत्तर. साधारणपणे तर अत्तराच्या कुपीचं झाकण जसं आपण टाईट लावतो अगदी त्याचप्रमाणे ही द्रव्य उडनशील असतात आणि ती हवेच्या संपर्कात आल्यानंतर या मसाल्यांचा फ्लेवर कमी होतो. हवा आणि हीट म्हणजे उष्णता याच्या संपर्कात आल्यानंतर याचे मसाल्यांचे प्रभाव कमी होतात. त्यामुळे आपण अतिशय मंद आचेवर थोडंसंच हे भाजणार आहोत. याला खूप भाजू नये. खूप भाजल्यानंतर खमंग थोडासा अगदी वास आला तरी पण मसाला टिकण्याच्या दृष्टीने त्याला फारसा अर्थ राहत नाही. कारण भाजता भाजता तुम्ही जर जास्तच भाजलं तर याच्यातली उडनशील द्रव्य उडून जातात आणि मग त्याला काहीही अर्थ उरत नाही. सो आता हे धणे माझे भाजून झालेले आहेत. आता आपण याच्यात भाजायला सोप घेऊया. तर ह्याच्यातली थोडीशी सोप मी काढून ठेवणार आहे. आपण काही मसाला कच्चाच घालणार आहोत, तर तो कच्चा एक 10% मसाला मी बाजूला काढते आहे. आणि काहीच मसाला आपण जो अगदी मेन फ्लेवरचा मसाला आहे तोच बाजूला काढणार आहे मी. हे बघा लगेच ही कढई तापलेली असल्यामुळे पिवळी झालेली आहे सोप. आणि ही पण थोडीशीच भाजायची आहे. फार खमंग वगैरे वगैरे अशी खूपच करपून वगैरे अशी भाजायची नाही आहे. अतिशय मंद अशी. आणि हीट ही कंट्रोलमध्येच ठेवायची आहे. कुठल्याही हालतीत ती फ्लेम जास्त होता कामा नये, कढई फार तापता कामा नये. आणि मसाला जर करपला तर त्याच्यातलं ऑइल उडतं. हे बघा पिवळट होत आलेली आहे सोप, म्हणजे आता झालेलीच आहे. मी आता ती काढून घेते. आणि एक हे असं धण्यावरती टाकत चालावं, धणे खाली ॲब्सॉर्ब करतात. हे आता जिरं भाजून घेऊ. जिरं मात्र कच्चं घेण्याचं काही कारण नाही आहे. जिरं हा एक परफेक्ट एक बेस असतो, बेस फ्लेवर. सो सगळं जिरं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. याच्यातले मी जे सांगते आहे ना ते बारकावे तुम्ही नीट ऐका, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. त्याच्यासाठी मसाला 1-2 वेळा तुम्ही रेसिपी बघितली तरी चालेल. तर जिरं हे मी नीट तुम्हाला जवळनं दाखवते आहे की हे थोडंसं भाजल्यानंतर जाडसर होतं आणि ते जाडसर झालं की लगेच काढून घ्यावं. हे बघा हे जाड दिसायला लागलेलं आहे जिरं आता मला. कारण मसाल्याचे हे काही बारकावे आहेत ते प्रत्येकाला जर समजले, प्रत्येकाला तर माझं चॅनल जरा लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे मला छान छान रेसिपीज तुमच्यापर्यंत आणता येतील. आता हे मोठे मसाले आहेत ते भाजण्यासाठी आपण थोडंसं तेल घेऊया. तेल मी 2 ते 3 चमचे एवढंच घेतलेलं आहे, जेमतेम एक पळीभर घेतलेलं आहे. तर याच्यात आपण आधी मसाला विलायची टाकून घेऊ. ही मसाला विलायची छान टप्पोरी फुगते. एक पटकन टाकल्याबरोबर 2च मिनटात ती जाडजूड होऊन फुगणार. ही फ्लेम काही मी खूप मोठी केलेली नाही आहे, पण तरी हा मसाल्याचा ह्याचा गुणच आहे ह्या विलायचीचा. आणि आपल्या हिरव्या विलायचीचा पण तोच गुण आहे की तेलात टाकल्या टप्पोरी फुगते. आणि झालं. आता आपण ती काढून पण घेऊया. धण्यावरती मी ते काढून घेतलेलं आहे. आणि तेल काळं झालं आहे म्हणजे मी ते काही करपलं नाही आहे. मसाला विलायचीचं कोटिंगच काळं असतं, त्यामुळे ते तेल काळं झालेलं आहे. आणि मी दालचिनी ही बाजूला सांडशीनी फोडून घेतली होती याच्या पुंगळ्या. हे बघा याच्यामध्ये आपण भाज्या पण टाकू आणि तो छान मी परतून घेते आहे. आपण हा मंद आचेवरती परततो आहोत. मसाला कुठेही जळू द्यायचा नाही आहे, कारण हा जर जळला आणि करपला मसाला तर त्याच्यातली उडनशील द्रव्य उडून जाणार. त्यामुळे अगदी हलकासाच भाजून घ्यायचा आहे. हे बघा तुम्ही बघू शकता की तेल थोडंसं असं सुमसुमतच आहे याच्यावरती, म्हणजे मसाला भाजणं चालू आहे. तो जरासा त्याच्यात धूर-बीर येऊ द्यायच्या कंडिशनला येऊ देऊ नये मसाला. बस आता आपण त्या धण्यावरच आपण टाकत चाललो आहोत हा मसाला.
याच्यामध्ये जास्त तेल टाकायचं नाही. आता जो आहे तो मध्यम मसाला आपण भाजून घेऊया. हे मी काळे मिरे टाकले आहेत आणि थोडेसे काळे मिरे मी एक 25% वगैरे बाजूला ठेवलेले आहेत. हे नागकेसर टाकते आहे. हे दगडफूल टाकलेलं आहे. ही जावित्री चुरडून घातली आहे आणि ही लवंग मी त्याच्यातली काढून पण घेतली आहे थोडीशी, कारण लवंगीचा फ्लेवर कुठेतरी हावी होतो, तो जास्त व्हायला नको. थोडंसं तेल टाकूया, अगदी थोडं, सगळ्याला लागेल एवढंच, अगदी पुसटसं लागेल एवढंच. याला नीट भाजून घ्यायचं आहे आणि खूप कंट्रोलमध्ये फ्लेम ठेवायची आहे. मसाला करपता कामा नये. आता हे थोडंसं उरलेलं नागकेसर मी ठेवून देते आहे. हा मेन दिसणारा मसाला जो आहे तो आपण कच्चा टाकणार आहोत. कच्चा मसाला एकूण किती टाकणार आहे? फक्त 10% वगैरे एवढा मसाला कच्चा घालावा. त्याचे कच्चे फ्लेवर्स पण कंटिन्यू ठेवायला, म्हणजे तो मसाला छान बॅलन्स होतो. हे बघा, हा थोडासा अगदी हलकासा थोडासाच वेळ मी एक 2 ते 3 मिनटं शेकून घेतला आहे मसाला. तर हे मसाले बघा आता माझे भाजून झालेले आहेत. आपण हे आता छान दळून घेणार आहे बारीक. आणि मसाले हे असेच आणि एवढेच मसाले गरम मसाल्यामध्ये, म्हणजे जसा मटण चिकन वगैरेचा मसाला, हा जो राजसी मसाला आहे हा तो एवढाच. हा बघा, हा एवढा कच्चा मसाला आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आपल्या मसाल्यामध्ये. तर हे काळं मिरं, दालचिनी, हे जावित्री वगैरे आणि हे बाजा वगैरे, सोप, थोडीशी लवंग वगैरे आहे याच्यामध्ये. बस एवढाच मसाला आपण याच्यामध्ये कच्चा टाकणार आहोत. आणि आमच्याकडे 30 मसाले पडतात, 35 मसाले पडतात, 40, यात काहीही तथ्य नाही. वेगवेगळे मसाल्यांना वेगवेगळा मान द्यावा. उगाचच याच्यात हिंगच टाक, मोहरीच टाक, मेथ्याच टाक, ओवाच टाक वगैरे असं करू नये. तिरफळच टाक. तिरफळा तर चक्क मासळीच्या मसाल्यामध्येच यूज होतो, कोकणामध्येच. बाकी ठिकाणी यूज होतो असं मला वाटत नाही. माशांचा जो थोडासा हरवसपणा असतो, वास असतो त्याचा, तो मारण्यासाठीच तिरफळाचा यूज होतो. म्हणजे पर्टिक्युलरली अगदी मालवणी मच्छी मसाल्यामध्ये 3च मसाले यूज होतात. एक तर काळं मिरं, धणे आणि तिरफळं, एवढंच यूज होतं, बाकी यूज होत नाही. जसं मंत्रिमंडळ असतं तसे हे मसाले राजसी आहेत. हे मसाले एवढेच यूज करावेत. त्यांनीच एक सुगंधी सुंदर असा छान गरम मसाला, मटन चिकन मसाला वगैरे तयार होतो. इतर भाज्यांमध्येही टाकला तरी तो चालतो. आता हा मसाला मी दळून घेणार आहे आणि दणक्यावरती वगैरे काही देणार नाही आहे, कारण आमच्याकडे दणक्यावरती द्यायचं म्हणजे तो 3ऱ्या दिवशी, म्हणजे आज टाकला तर परवा मला दळून मिळणार आणि मला काही त्याच्यात ते टाकण्यामध्ये विश्वास नाही माझा. आणि मुख्य म्हणजे मला तो घरी दळायला आवडतो, कारण मसाला हा माझा जीव की प्राण विषय आहे. त्यामुळे मी तो दळला आणि आता बघा आपण हा सगळा मिक्स करून घेतो आहे. कारण काही ठिकाणी मी खडे मसाले, दालचिनी वगैरे मोठा मसाला टाकला होता, काही आपण कोरडा मसालाच, कच्चा मसाला पण याच्यामध्ये दळलेला आहे, काही ठिकाणी बारीक मसाला दळला गेलेला आहे. त्यामुळे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. और अब देखते हैं हम कि भाई ये मसाला रखते कैसे है, हा मसाला प्रिझर्व कसा करायचा आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हा सगळा मिक्स करून घेतलेला आहे आपण आणि घरात अतिशय सुंदर असा मसाल्याचा वास दरवळतो आहे. आता हा 3-4 तास तरी घरातला प्रत्येकजण मला विचारणार, किंवा कोणी आलं असेल तर तुमच्याकडे मसाला बनला आहे का म्हणून डेफिनेटली विचारणार आहे. हाच मसाला तुम्ही कुठल्याही भाज्यांमध्ये घातला तरी चालेल. हे बघा, आता हा मसाला मी मस्त असा साधारण 150-200 ग्रॅम असेल, पण छोट्या छोट्या पाकिटांमध्ये सीलबंद असा करून ठेवलेला आहे आणि एका वेळी एकच पाकिट यूज करायचं आहे. हा मसाला हवेच्या संपर्कात येता कामा नये. नीट हा मसाला एअरटाईट करून ठेवून द्यायचा आहे आणि त्याच्यानंतरही तो 2-3 प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये व्यवस्थित असा एअरटाईट करून आणि जिथे स्टोअर करायचं आहे तुम्हाला, थंड जागेवर किंवा थोडासा फ्रीजमध्ये वगैरे असा ठेवून द्यायचा आहे आणि एन्जॉय करायचं आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग आणि प्लीज सबस्क्राईब करा आणि एन्जॉय करा. बाय.